आवरा वादळ आली ना दिवाळी करायची तरी कशी, तर आम्ही केली दिवाळी आज आमच्या घरानंच. दक्षिण आम्ही निघलेलो महादेवाच्या मंदिराजवळ जावाला, कारण आमच्या गावानं दीपावली पाडवा महादेवाच्या मंदिराजवळ. मग कार्यक्रम चालू करा आधी देवांची पूजा करून घेतली, म्हणजे गणपती बाप्पा, शिवाजी महाराज आणि सरस्वती मातेला हार घातला, समय लावून कार्यक्रम चालू केला. तर मग चहा नाश्त्याची पण सोय झाली आमची, त्याच खाता पिता कार्यक्रमाची मजा घेतली. मग नंतर मग चालू झालं शिवाजी महाराजांचं पोवाडे, आणि तसेच शिवाजी महाराजांची एंट्री पण झाली. ते सगळं बघला ना आम्ही पण निघलो मग घरा जावाला. घरा आल्या मी गेलो मग झोपाला, कारण लवकरच उठून जेलो होतो. दुसरी इकडे मम्मीने ना दीदीने बनवत लावलेले पेढ, ज्यांत बाहेरची मावासाठी सगळं रेडी करत लावलेलं, आणि आतमधले ड्रायफ्रूट साठी पण सगळं रेडी करत लावलेलं. तर बघूनच तोंडाला पाणी सुटलेला, पण लगेच खाऊ शकत नव्हतो, कारण आधी देवाला दाखवायचा नंतर आपण खावायचा, आणि त्यासाठी रातपर्यंत वाट बघायला लागेल. मग संध्याकाळ झाल्यावर मी चहा पिवायला घेतलेला, आणि दुसरी साईडला मम्मीची चाललेली सगळी लगबग, ती म्हणजे पूजेसाठी. मग दीदीनं मी गेलो खाली रांगोली काढायला, आणि देवीची पावला काढली पिठाच्या. मस्त सगळी रांगोली काढून झाली, पण या वादलाचं आगमन झाला. जाम वारा सुटलेला आणि विजा चमकत होता, त्यानबीजी लाईट पण गेलेली. मग बाहेर दिवा लावायचं वांदे झालं. मग आम्ही सगळं दिवं घरानच लावलं आणि घरान उजाला केला, आणि घर पण मस्त चमकायला लागला. तवरण अंकल आल्यावरती पाया पराठी बोलते, तुम्ही घरच्या लक्ष्मी म्हणून तुमचे पाया पडताव. पण आम्ही पाया पडून दिला आणि मग आम्हाला पैसे दिले अंकलने. आपण घरची लक्ष्मी असलं तरी क झालं, मोठ्यानं थोडी पाया परायला लावू शकतो. नंतर आम्ही गेलो मग लक्ष्मी पूजन करण्यासाठी. पप्पानी मस्त देवांसाठी हार बनवलं होतं, आणि मम्मीने सगळा मस्त मांडला होता. लक्ष्मीच्या रूपान जे सगळं आपल्या धनधान्य त्याची सगळी पूजा करायला घेतली, आणि देवीला फराळ दाखवला. मग आम्ही आरती केली देवीची. मग आम्ही गेलो खाली रिक्षाची आरती करायला, आणि नंतर मग कृष्णी फोराला घेतल्या या फटांगऱ्या. चला भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.